नमस्कार. मी API सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामधील बोरगर या गावाच्या कोकणेवाडीमध्ये काल सायंकाळी साधारण 9-9:30च्या दरम्यान स्थानिक पोलीस पाटलांनी आम्हाला कळवले की एक गावामधील मुलगी, अल्पवयीन मुलगी कपडे धुवायला गेलेली असताना तिथं 5 वाजता घरी आलेली नाही. त्यावेळी तिथं त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. त्यावेळी ती जी धुवायला कपडे घेऊन गेलेली होती ती तिथंच होती, तिचं चप्पल वगैरे जे होतं. आणि मग त्या अनुषंगाने मग आम्ही लगेच रात्री 9:30-10 वाजता लगेच इथून रवाना झालो आणि स्पॉटवर जाऊन ती सगळी पाहणी केली. त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर शोधला आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा जी विहीर आणि तलाव आहे त्या परिसरात शोध घेतला, पण ते काही मिळून आलं नाही. त्यावेळी आम्हाला विहिरीला पाणी पण भरपूर असल्यामुळं थोडीशी अंधार झाल्यामुळं अडचण येत होती. मग आम्ही परत साधारण 1:30-2 वाजताच्या आसपास शोधकार्य थांबवलं आणि शोधकार्य थांबवून सकाळी पुन्हा 5:30-6 वाजता आम्ही परत रवाना जाऊन त्या ठिकाणी नागरिक वगैरे आणि आमच्याकडे जी काही सामग्री होती, लोखंडी गळ वगैरे आम्ही तयार केले होते, वायर रस्सी, आणि याच्या मदतीनं आम्ही शोधकार्य सुरू केलं. दरम्यान आपल्या त्याच भागातील फुलोडे गावातील काही नागरिक, मुलं, तरुण जे होते ज्यांना पोहता एक चांगलं होतं, त्यांची मदत घेतली. त्यावेळी रवी आसवली नावाच्या एक आपला तरुणाने चांगल्या पद्धतीने स्किलफुली त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये बुडून तिचा शोध घेतला. त्यावेळी तिचं डेड बॉडी आपल्याला असलेले दिसून आलं. ते दिसून आल्यानंतर मग नागरिकांच्या मदतीने पोलीस पथकाने बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर घोडेगावमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी ती मयत असलेलेच घोषित केले. तिच्या वडिलांनी त्याबाबत जी खबर दिलेली आहे त्याप्रमाणे पुढील कार्यवाही तपास सुरू आहे. काय लग्न वगैरे झालं का नाही? नाही, मुलगी आत्ता 10वी पासआउट झालेली होती. काहीतरी जुन्नरला तिनं 11वीला ॲडमिशन घेतलेली याची माहिती मिळालेली आहे. घरामध्ये त्या 5 बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. अजून काही त्या परिसराच्या अनुषंगाने किंवा मित्रमैत्रिणी, परिवार यांच्याकडे तपास करतो आणि त्याप्रमाणे काय तपासामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. पण समजा आपण तिथं गेले होते स्पॉटला, तर असं काय वेगळं वाटलं का किंवा काय असं? आता प्रथमदर्शनी तरी काय त्यामध्ये काही संशयास्पद काय दिसून आलेलं नाही. ज्या काही आम्हाला त्या ठिकाणच्या नागरिकांकडून माहिती मिळाली होती त्या अँगलनं पण आम्ही सगळा तपास केलेला आहे. त्यामध्ये परत असं दिसून आलं की चप्पल पण त्याच जागेवर होती, काही कपडे धुवून पिळून ठेवलेली होती आणि काही कपडे धुणं बाकी होतं. प्रथमदर्शनी आपल्याला तसं कुठलाही संशयास्पद काय दिसून आलेलं नाही. पण जर अजून यामध्ये काय माहिती मिळाली तर त्याप्रमाणे आपण त्याचा सुद्धा तपास करू.